नमस्कार, RNN न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. बघा RNN न्यूज मराठी, रहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा. RNN न्यूज मराठी. पुसद येथे वानरांमध्ये वर्चस्वासाठी भीषण झटापटी सुरू आहेत. एकमेकावर मात करण्यासाठी ही वानरे जीवाची पर्वा न करता लढत असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. पुसद शहरातील माळीपुरा गडीवाड परिसरात सध्या वानरांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वानरांचा मिलन हंगामामुळे नर वानरांमध्ये वर्चस्वासाठी भीषण झटापटी सुरू आहेत. एकमेकावर मात करण्यासाठी ही वानरे जीवाची पर्वा न करता लढत असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. अशाच प्रकारची एक घटना माळीपुरा गडीवाड परिसरात घडली. दोन नर वानरांमध्ये सुरू असलेल्या झटापटी दरम्यान एका वानराने हाय टेन्शन वीज वाहिनीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला असता त्यावेळी त्याला तीव्र विजेचा धक्का बसून तो गंभीर जखमी झाला. या घटनेत हाय टेन्शन वीज तारही तुटली. जखमी वानर सय्यद सिद्दीकोद्दीन यांच्या घराच्या छतावर पडले. घटनेची माहिती मिळताच सय्यद सिद्दीकोद्दीन अध्यक्ष AIMIM पुसद यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी वानराला जाळीच्या साहाय्याने सुरक्षित ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी हलविले. या कारवाई दरम्यान डॉक्टर BN स्वामी उपवनरक्षक पुसद, राजगुरू सहाय्यक वनरक्षक पुसद, RFO सुरतने क्षेत्र सहाय्यक जामकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेख मुबशीर, शेख गुलाब यांच्या नेतृत्वाखाली पुसद वन विभागाचे पथक कार्यरत होते. पथकात वन्यजीव रक्षक किरण सातपुते, प्रीतम कांबळे, आतिश राठोड तसेच वाहन चालक अजय राऊत यांचा समावेश होता. या प्रसंगी सय्यद सिद्दीकोद्दीन तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान वानराच्या वाढत्या उपद्रवाबाबत वन विभागाने कायमस्वरूपी प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे. RNN न्यूज मराठी, पुसद.